श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण 3रा दिवस. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी आद्यभरणा लोकपाला सर्वेश अकलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्मा वेदांत आवडे तयांचे श्रवण करीती दिवसनिशी हेरळी करे अधिक शास्त्रांसी वेतने देऊ ठेविले तया समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी लोका उपदेशिती त्यासी आणावे अकलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करोनी खटपटी भुवांसी शेवटी आणिले रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्याने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कितेक होते त्यावेळी पाहावयातींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर येती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहोनी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तींसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसे तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढेल ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारिणी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामींसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशे एक स्वप्न तयांचे चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृचिक एकाएकी चढले असंख्य महाविचारी त्यातून एकदंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांची तयानी धरोनी बुवांशी सावध केले तयावेळी मग स्वप्नी इंचा वृत्तांत तयांची सांगती समस्त मग म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांची कदकदा स्वामी हसले मग काय बोलती येतीश्वर जा ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृचिकांची काय म्हणून भ्यालासी जरी व्रता भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकटाता नयेची बुवांप्रती पटली खून धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सन्निध तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमो अध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार तयांचे पदरी दप्तरदार राजेराय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर तयांप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी न आवडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा न यायची रात्रंदिवस चिंता नली पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भययात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरांची रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयाचा स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते त्यांची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरींच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांत स्नानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पाया स्वामीचरणी जाती अंती त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमो अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ.
अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामांची जप ध्यान अखंडित चालते. दिगंतरी गाजली खाती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोटी नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक क्षुद्र आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शना येते धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पय. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो येशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंद झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. करी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदी लेती येचे मन. मी इतके करीन 200 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन. सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे जय सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे. गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन समशान भूमीत आले येती राज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी. ऐसी चुकविल्या तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा. शंकराय त्या दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनोर दर्ग्यांसी. एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत. स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद व्याधी पळे आपणची. प्राकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटत त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटांसी. घेऊन स्वामी दर्शनांसी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनिंगची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते ते त्यांची मठ बांधिला चुनिंगची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शंभू भवन्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.